आपल्या सर्वांचं स्वागत। दिवाळीचा आजचा पहिला दिवस आहे। तुम्हा सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सुद्धा बातमी दिवाळीशी संबंधित पण राजकारणासोबत सुद्धा तितकाच कनेक्ट असणारी। दीपोत्सवाचं उद्घाटन मनसेच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन दरवर्षी केलं जातं, पण यावेळचा दीपोत्सव खास आहे कारण यावेळच्या दीपोत्सवाचं उद्घाटन हे उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडणार आहे। त्यामुळे दोघेही बंधू पुन्हा एकदा हेडलाईन्समध्ये आहेत। हे दोन्ही बंधू युतीची घोषणा करणार का, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। जुलै 2025 पासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा लाईमलाईटच ठाकरे बंधूंनी स्वतःकडे वळवलेला आहे। सततच्या भेटीगाठींमुळे ठाकरे ब्रदर्सचं एकत्र दिसणं हे आता जरी सरप्राईज किंवा ब्रेकिंग न्यूज राहिलेलं नसलं तरी या घटनांमुळे आगामी काळात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा अंदाज मात्र पक्का होतोय। पालिका निवडणुकांच्या तोंडावरती असताना ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा जोर धरतात। राज आणि उद्धव ठाकरेंचं वैयक्तिक मनोमिलन झालेलं असलं तरी त्यांच्या राजकीय युतीवर अजून तरी शिक्कामोर्तब व्हायचंय आणि त्याच दृष्टीनं मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्तानं उजळणारं हे बंधू प्रेम राज्याच्या राजकारणात कोणते ट्विस्ट आणि टर्न्स आणतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवरती पोहोचलेले आहेत आणि यावेळचा मनसेचा दीपोत्सव हा विशेष यासाठीच आहे कारण दोनही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येतात। अगदी काही वेळातच या दीपोत्सवाला सुरुवात केली जाईल। कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्तानं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ठाकरेंच्या भेटींचा महाराष्ट्र साक्षीदार झालेला आहे। पालिकेच्या निवडणुका तोंडावरती असताना पुन्हा एकदा दोन भावांचं एकत्र येणं, सहकुटुंब एकत्र येणं याचे वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थ लावले जातात। शिवतीर्थवरची लगबग वाढलेली आहे। मनसेच्या वतीनं गेली काही वर्ष सातत्यानं दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं, पण पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन केलं जाणार आहे। आणि या दीपोत्सवानिमित्त शिवतीर्थवरती उपस्थित असलेले ठाकरे बंधू आपापसात काय चर्चा करतायत याची सुद्धा उत्सुकता महाराष्ट्राला आहे। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे हे सर्वजण शिवतीर्थवरती उपस्थित आहेत। 5 जुलै 2025 हा तोच ऐतिहासिक दिवस होता जेव्हा ठाकरे बंधूंना एकाच व्यासपीठावरती अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं आणि त्यानंतर हळूहळू या भेटीगाठींचा सिलसिला वाढू लागला। राज ठाकरेंच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे या सुद्धा आता शिवतीर्थवरती जायला निघाल्यात। मध्यंतरीच्या काळात आपल्याला लक्षात आहे की अचानक उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवरती पोहोचलेले। बरीच चर्चा झालेली त्यांच्या भेटीची, सगळ्यांना वाटलं की राजकीय भेट आहे, पण उद्धव ठाकरेंच्या त्या मावशी आहेत, काकी आहेत कुंदाताई, राज ठाकरेंच्या आई, त्यामुळे मावशीनं बोलवलेलं होतं, जेवायला बोलवलेलं होतं, ही कौटुंबिक स्नेहपूर्वक भेट होती असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं। आणि काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी अचानक उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवरती हजेरी लावलेली। जुलै 2025 नंतर या भेटीगाठींचा सिलसिला मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। जेव्हा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता तेव्हा अचानक राज ठाकरे मातोश्रीवरती पोहोचले। त्यानंतर गणपतीच्या निमित्तानं सुद्धा ठाकरे कुटुंबांचं हम साथ साथ है असं सुद्धा मनोमिलन पाहायला मिळालं। तर राज्यातल्या दोन महत्त्वाच्या घडामोडी, मनसेचा दीपोत्सव, उद्धव ठाकरे आलेत आणि बीडमधल्या महाएल्गार सभेमध्ये ओबीसी नेते बोलता आहेत, समाजाला संबोधित करतात।